नमस्कार विद्यार्थी मित्रो, यू आर के क्रिएशन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. Friends, in lecture 3rd, we learn about evidences of the evolution. By this lecture, we are going to take more information about Darwin's theory of natural selection. So, Charles Darwin had collected innumerable specimens of plant and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. You know, Charles Darwin, he had collected the innumerable specimens. चार्ल्स डार्विनने असंख्य असे स्पेसिमन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स हे गोळा केले. अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन्स ऑफ दो स्पेसिमन्स, आणि या सगळ्या स्पेसिमनचा त्याने अभ्यास केला, ऑब्झर्वेशन केलं, अँड पब्लिश द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि त्यातून, त्या ऑब्झर्वेशनमधून, त्या निरीक्षणमधून त्याने एक नॅचरल सिलेक्शनची थेरी लिहिली गेली, निर्माण केली, विच प्रिचेस द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. आणि त्या थेरीनुसार, त्या थेरीच्या सांगण्यानुसार, प्रिचेस या ठिकाणी प्रिचेस म्हणजे उपदेश किंवा सांगणे, त्या थेरीमध्ये त्या ठिकाणी सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजे जो फिट आहे तोच त्या ठिकाणी जगण्यास सक्षम आहे, अशा प्रकारे त्याने त्याच्या थेरीमध्ये सांगितलं. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश अ बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पेसीज. आणि त्यासाठी त्याने एक पुस्तकही लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसीज. आणि त्यामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की जो फिट आहे, जो सर्वोत्तम आहे, तोच जगण्यास सक्षम आहे. व्हाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट, डार्विन सेज दॅट all the organisms reproduce polyphysically. मग त्याच्या या थेरीनुसार असं म्हणणं आहे त्याचं, म्हणजे चार्ल्स डार्विनचं, की डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस पॉलिफिकली म्हणजे या ठिकाणी दीर्घकालीन किंवा उत्स्फूर्तपणे सर्व ऑर्गॅनिझम काय करतात, रिप्रोड्यूस करतात, म्हणजे त्यांच्यासारखाच नवीन त्या ठिकाणी सजीव निर्माण करतात. ऑल द ऑर्गॅनिझम्स कॉम्पीट विथ ईच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमची इतर ऑर्गॅनिझमविषयी किंवा त्यांच्याबरोबर एक प्रकारची स्पर्धा असते. आणि ती स्पर्धा कशी असते, लाईफ थ्रेटनिंग मॅनर, जीव घेण्याची स्पर्धा असते. अँड इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शोज द मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये, या स्पर्धेमध्ये तोच ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी सस्टेन राहतो, जिवंत राहतो किंवा जगण्यास सक्षम राहतो, जो ही स्पर्धा जिंकण्यासाठी स्वतःमध्ये आवश्यक असणारे बदल घडवून आणतो. म्हणजेच मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग दिस competition. However, besides this, natural selection also plays important role because nature select only those organisms which are fit to live. म्हणजे याच्या व्यतिरिक्त नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड ही सुद्धा एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट असा रोल या ठिकाणी बजावत असते. आणि त्या रोलनुसार ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लाईव्ह, असाच ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी जगू शकतो जो काय आहे, फिट आहे किंवा उत्तम आहे, जगण्यास सक्षम आहे. अँड रेस्ट पेरिस, आणि बाकीचे जे आहेत ते काय होतात, नष्ट होतात. म्हणजे नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार जो फिट आहे, ओनली फिटेस्ट विल सर्वाईव्ह अँड अदरवाईज दे पेरिश, दुसरे काय होतील, पेरिश होतील. Sustaining and selected organism can perform reproduction and thereby give rise to new species with their own specific characters. म्हणजे असे जो फिट आहेत ते किंवा ज्यांनी निसर्गाने ज्यांना सिलेक्ट केलेलं आहे, ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिटेस्ट अँड सिलेक्टेड
दीज ऑर्गॅनिझम्स परफॉर्म रिप्रोडक्शन. असेच ऑर्गॅनिझम काय करू शकतात, रिप्रोडक्शन करू शकतात आणि या रिप्रोडक्शन क्रियेद्वारे नवीन जीवांची निर्मिती करू शकतात आणि त्यांच्यामध्ये असे काही विशिष्ट कॅरेक्टर्स, स्पेसिफिक कॅरेक्टर्स असतात. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. आणि डार्विनने सांगितलेली ही जी थिअरी आहे ती थिअरी बराच काळापर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारली गेलेली आहे. हाऊएव्हर सम ऑब्जेक्शन्स वेअर रेज अगेन्स्ट धिस थिअरी. सम ऑफ द मेन ऑब्जेक्शन्स आर. असं जरी असलं नंतरच्या कालावधीमध्ये या थिअरीवर काही ऑब्जेक्शन घेण्यात आले. त्यापैकी काही ऑब्जेक्शनचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पहिला ऑब्जेक्शन जे आहे ते आहे नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. विद्यार्थी मित्रो, मागच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासलं होतं की नॅचरल सिलेक्शन नुसारच ऑर्गॅनिझम काय होऊ शकतो, जिवंत राहू शकतो, सर्व्हाइव्ह होऊ शकतो. पण या ऑब्जेक्शननुसार असं म्हटलं गेलेलं आहे की नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. जे काही इव्होल्युशन होत आहे त्या इव्होल्युशनला फक्त एकमेव नॅचरल सिलेक्शन हाच फॅक्टर रिस्पॉन्सिबल नाही आहे, असं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेण्यात आलं. सेकंड, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. म्हणजे डार्विनने त्याच्या थिअरीमध्ये जे काही इव्होल्युशनमध्ये मॉडिफिकेशन होत आहेत ते मॉडिफिकेशनपैकी कोणते युजफुल आहेत आणि कोणते अनयुजफुल आहेत, म्हणजे युजलेस आहेत, याविषयी कुठलंही काही मेन्शन केलेलं नाही. अँड थर्ड, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. त्याचबरोबर या थिअरीमध्ये कोणते चेंजेस हे स्लो आहेत म्हणजे हळुवार आहेत आणि कोणते चेंजेस ॲब्रप्ट म्हणजे ज्याला आपण अचानक होतात याविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही आहे. इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दीज ऑब्जेक्शन्स, डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. जरी आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली की या थिअरीवर बऱ्याच ऑब्जेक्शन आले असले तर डार्विन्स वर्क ऑन इव्होल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. त्यांनी जे काय काम केलेलं आहे डार्विननी या थिअरीवर, इव्होल्युशनवर, हे एक त्या ठिकाणी प्रगतीदर्शक घटना म्हणून पाहिलं जातं किंवा त्याला आपण मैलाचा दगड असं सुद्धा संबोधू शकतो. नाव इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. चार्ल्स रॉबर्ट डार्विन, he is a English biologist, proposed the theory of evolution. इंग्लिश बायोलॉजिस्ट होते ते आणि त्यांनी theory of evolution मांडलेली आहे. He showed that all the species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. या थिअरीचं मुख्य जो पाया आहे किंवा या थिअरीमध्ये मुख्य जे सांगितलेलं आहे ते म्हणजे ऑल द species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestors. Means according to Charles Robert Darwin, all the organisms they have a common ancestor. जे काही सजीव आहेत, जे काही ऑर्गॅनिझम आहेत, या सर्वांचं जे ॲन्सेस्टर आहेत ते काय आहे, कॉमन आहेत, असं या थिअरीनुसार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही प्रपोज द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. आणि जे काय सजीवामध्ये इव्होल्युशन होते त्या इव्होल्युशनला कारणीभूत असणारा जो तत्व किंवा घटक आहे तो म्हणजे काय आहे, नॅचरल सिलेक्शन आहे, असं डार्विनचं म्हणणं होतं. इज दॅट क्लिअर? ओके. नाव लॅमार्किझम. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क, this is the name of scientist, Jean Baptiste Lamarck, proposed that the morphological changes occurring in living organism are responsible for evolution. या लॅमार्क सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार जे काही मॉर्फॉलॉजिकल चेंजेस आहेत म्हणजे काही शारीरिक बदल होत आहेत सजीवामध्ये होत आहेत त्यांनी प्रपोज केलेलं आहे. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आणि हेच शारीरिक बदल रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, इव्होल्युशनसाठी, उत्क्रांतीसाठी. अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार
की इव्होल्युशन जे काय होतं आहे त्याच्या पाठीमागं जे कारण आहे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होण्यासाठी, तर त्यासाठी ॲक्टिव्हिटीज ऑर लेझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमने केलेले प्रयत्न आणि त्या ऑर्गॅनिझममध्ये असणारा आळस हाच कारणीभूत आहे. ही कॉल्ड धिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आणि या प्रिन्सिपलला लॅमार्कने काय म्हटलेलं आहे, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे त्या ठिकाणी या थेअरीच्या नुसार द ऑर्गॅनिझम विच आर ॲक्टिव्ह दे रिमेन अँड द ऑर्गॅनिझम विच आर नॉट ॲक्टिव्ह दे पेरिश. जे ऑर्गॅनिझम या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत, कामात आहेत, तेच त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व टिकवतात, आणि जे नाहीत, जे डिसयूजमध्ये आहेत, जे उपयोगात नाही आहेत, ते त्या ठिकाणी पेरिश होतात, नष्ट होतात. इज दॅट क्लिअर? ओके. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउजिंग ऑन लीव्स of tall plants by extending their neck for several generations. And to prove his sentence, what was he going? He says that use or disuse of organs हा घटक कारणीभूत आहे इव्होल्युशनसाठी, आणि त्याला प्रूव्ह करण्यासाठी लॅमार्कने उदाहरण दिलेलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार द नेक ऑफ जिराफ, you know, the neck of giraffe is a long. That neck of giraffe has become too long. कशामुळे लांब आहे? To browsing on trees of all plants by extending their neck for several generations. म्हणजे जिराफची मान लांब का झालेली आहे? कारण त्याच्या सवयीमुळं. काय सवय आहे त्याची? झाडावरचं पालापाचोळा खाणं, आणि त्याच्यामुळं सेव्हरल जनरेशनमुळं, अनेक जनरेशनने पुढे त्याच्या सवयीमुळे त्याची मान आणखीच लांब लांब होत गेलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ॲज वी सी टुडे जिराफ हॅज अ लॉंग नेक. सिमिलरली shoulders of Iron Smith have become very strong. Shoulders of the Iron Smith have become very strong to frequent hammering movement. You know that Iron Smith has to hammer, and because of that hammering, his shoulders became a very strong, means activeness of that organ, because of activeness of that organ. Wings of birds like ostrich and emu have become a weak due to no use. दुसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, विंग्स ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचे जे पंख आहेत, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रिच, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, शामरोग, आणि इमो, हॅव बिकम अ वीक, त्यांचे पंख जे कसे आहेत, वीक झालेले आहेत. का वीक झालेले आहेत? बिकॉज ऑफ नो यूज, त्यांचा उपयोग केला नाही, म्हणून ते त्या ठिकाणी तेवढे स्ट्रॉंग झालेले नाहीत इतर पक्षाच्या तुलनेमध्ये. त्याचबरोबर लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वान अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. जसे पक्षी जे उदाहरणार्थ स्वान जे आहे, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, हंस किंवा डक, यांचे जे पाय आहेत, ते पाय कशासाठी सक्षम झालेले आहेत? स्विमिंगसाठी सक्षम झालेले आहेत पाण्यामध्ये. अँड स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन्स इन देअर बॉडी फॉर बॉरोईंग हॅबिट. जसे की विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्नेक म्हणजे जे साप आहेत किंवा ज्याला आपण स्नेक्स म्हणतो, त्या स्नेक्सला पाय नाहीत. दे लॉस्ट देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन्स इन देअर बॉडी फॉर बॉरोईंग हॅबिट. कशामुळे लॉस झालेले आहेत? कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांची हॅबिट आहे, सवय आहे बिळात घुसण्यासाठी, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना बिळात घुसण्यासाठी अडचण निर्माण होत असावी, म्हणून कदाचित त्यांचे पाय त्या ठिकाणी काय झालेले आहेत, लॉस झालेले आहेत, असं लॅमार्कचं म्हणणं आहे. ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाईप ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. आपण वरील जे काही माहिती घेतलेली आहे, ती सगळी जी माहिती आहे ती उदाहरणं आहेत कशाचे? ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. म्हणजे त्यांना जशी गरज होती तसं त्यांनी स्वतःचं शरीर त्या ठिकाणी तयार किंवा निर्माण केलेलं आहे. अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन
टू अनदर जनरेशन. आणि हे ॲक्वायर्ड कॅरेक्टर नंतर स्लोली बाय ग्रॅज्युअली they transfer from one generation to another generation. This is called the theory of inheritance of acquired character or Lamarckism. याच theoryला काय म्हटलेलं आहे? Theory of acquired characters or Lamarckism. Is that clear, friends? So development of organs due to specific activities or their degeneration due to no use at all was widely accepted. आणि ही जी लॅमार्किझमने थेरी मांडलेली आहे, स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे यूज अँड युजलेस, ही जी थेरी मांडलेली आहे ती थेरी कशावर आधारित आहे? डिजनरेशन ड्यू टू यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. म्हणजे जे ॲक्टिव्ह आहेत ते त्यांचंच अस्तित्व राहिलं आणि जे ॲक्टिव्ह नाही येतं, जे पार्ट ॲक्टिव्ह नाही येतं त्यांचं अस्तित्व त्याने हळूहळू काय झालेलं आहे? बाय इव्होल्युशनने कमी होत गेलेलं आहेत. ही थेरी वाईडली ॲक्सेप्ट केली, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. परंतु जे ॲक्वायर्ड केलेले कॅरेक्टर आहेत त्या ऑर्गॅनिझमनी ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात, हे मात्र काय केलेलं आहे? रिजेक्ट केलेलं आहे. बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन्स ब्राउट इन अस आर नॉट ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट जनरेशन. कारण त्या पिढीने जे काय ॲक्वायर्ड केलेले कॅरेक्टर आहेत ते पुढच्या पिढीमध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफर होतातच असं सिद्ध झालेलं नाही आहे. अँड देअर बाय लॅमार्क थेरी वॉज डिस्प्रूव्ड. आणि म्हणूनच नंतरच्या काळामध्ये दिस थेरी वॉज डिस्प्रूव्ड. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट ॲक्वायर टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. याला काय म्हटलेलं आहे? ॲन्सेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. दिस सायंटिस्ट लॅमार्क प्रपोज that the activities of organism are responsible for their evolution. लॅमार्कच्या थेरीमध्ये महत्त्वाचा घटक मानलेला आहे त्यांनी की द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्होल्युशन. व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटीज डन बाय दॅट ऑर्गॅनिझम इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन मीन्स यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. दिस French naturalist proposed that each animal or plant undergoes some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation and such changes occur in next subsequent generations too. म्हणजे या थेरीनुसार म्हणजे लॅमार्क थेरीनुसार whatever characters acquired by that organisms can be transferred from next generation, and he says that this process is known as इव्होल्युशन्स. मीन्स त्या शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार म्हणजे लॅमार्कच्या म्हणण्यानुसार जे काही इव्होल्युशन होते त्या इव्होल्युशनला त्या ऑर्गॅनिझमचं जो लाईफस्पॅनमध्ये त्याने काही चेंजेस किंवा बदल घडून आणलेले आहेत तेच कारणीभूत आहेत असं या ठिकाणी या थेरीचं म्हणणं आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, शर वी स्टॉप. वी विल सी रिमेनिंग पार्ट in the next lecture. Okay, is that clear? Okay.